एबीपी माझाची संपूर्ण टीम हा रोड शो आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तब्बल आमचे 6 प्रतिनिधी यावेळेला त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जी दृश्य आपण यावेळेला पाहतोय, भाजपचे जे पदाधिकारी आहेत मुंबईमधले, त्या सगळ्यांची भेट घेत त्यांना हस्तांदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जल्लोषामध्ये स्वागत मुंबई भाजपतर्फे करण्यात आलेलं आहे। कारण शेवटी टार्गेट हे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रातले आपले महायुतीचे सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सभांनंतर अखेर ती वेळ येऊन पोहोचली आहे। मुंबईमध्ये घाटकोपर परिसरामध्ये आज होत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या सोबत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिहिर कोटेचा आणि उज्ज्वल निकम या दोघांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महायुतीचे हे दोन्ही उमेदवार निवडून यावेत या दृष्टीने आजचा रोड शो हा अतिशय महत्त्वाचा आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोला सुरुवात होतीये। त्यासाठी एक खास रथ तयार करण्यात आलेला होता। या रथावरती ते आरूढ झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। त्यांच्या सोबतीला आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या रोड शोमध्ये त्यांच्या सोबत सामील झालेले आहेत। सोबतीला आहेत आशिष शेलार। तर मुंबईमधील मोदींचा रोड शो याच रथानं हा पुढचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळेल। हा संपूर्ण रोड शो या रथाच्या माध्यमातूनच पार होताना आपल्याला पाहायला मिळेल। भाजप आणि शिवसेनेचे झेंडे, त्यामुळे त्या ठिकाणचं संपूर्ण वातावरण हे भगवं झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मिहिर कोटेचा आणि उज्ज्वल निकम या दोघांनाही महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। त्यांची देखील सोबत यावेळेला पंतप्रधानांसोबत आहे आणि पंतप्रधानांकडून या रोड शोला सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। अगदी सुरुवातीला पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। पंतप्रधानांच्या स्वागतानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रोड शोची अखेर सुरुवात झालेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सर्व नागरिकांना एक झलक मिळावी यासाठी हे नागरिक गेल्या कित्येक तासांपासून प्रतीक्षा करताना पाहायला मिळत होते। मुंबईमधल्या मोदींच्या रोड शोला मात्र एक वेगळी झळाळी देखील प्राप्त झालेली आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि जे एरवी मुंबईचे रस्ते फार गजबजलेले आपल्याला पाहायला मिळतात, तर खास LBS मार्ग या रोड शोसाठी सांभाळून ठेवण्यात आलेला होता। त्या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती आणि रस्त्याच्या दुतर्फा किती मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय ते बघतोय। त्याचबरोबर जो रथ आहे त्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी या देखील या रोड शोमध्ये सामील झालेल्या आहेत।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.